सरपंच देशमुखांची झालेली हत्या ही महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या काळजात त्याचं ते जखम झालेली आहे. प्रत्येक जणांनी त्याच्याबद्दलचा निषेधही व्यक्त केलेला आणि आपण पाहत आहेत की जिल्ह्यामध्ये त्या संदर्भामध्ये लोक स्वयंस्फूर्तीने मोर्चे काढत आहेत आणि सरकारही शांत नाही आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की कोणीही असला तर त्याला आम्ही सोडणार नाही, परंतु तपासाचा थोडासा भाग जो असतो तो पूर्ण करावा लागतो, प्रक्रिया पूर्ण करावं लागतात, नसता गुन्हेगार लवकर सुटण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून ज्या बाकीच्या लोकांना मोका लागलाय, वाल्मिक कराडाची चौकशी चालू आहे, त्यामध्ये तो आढळला तर तातडीने त्याच्यावरही मोका लागला जाईल. जो काय खुनाचा आरोप लावायचा आहे जर त्यात तो असेल तर निश्चित लागला जाईल आणि कुणालाही सोडल्या जाणार नाही. आज त्यांचे बंधू जे पाण्याच्या टाकीवर चढले होते, त्यांची मुलगी जी टाहो फोडते, प्रत्येक वेळेला सांगते की माझे बाबा गेले, इतरांवर तसा अन्याय होऊ नये, ही जी काही त्याची भूमिका आहे ती भूमिका सर्वांना मान्य आहे. म्हणून हे निश्चिंत राहा, यामध्ये जो कोणी अडकलेला असेल त्याला सरकार पाठीशी घालणार नाही. ह्या मुख्यमंत्र्यांसहित सर्व नेत्यांनी ती एकमेव सर्वांची एक भूमिका आहे. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अशा एखाद्या खून प्रकरणामध्ये इतक्या एजन्स्या काम करतात. मग त्यात CID असेल, त्यात SIT असेल, त्याच्यात स्थानिक पोलीस अधिकारी असतील, सर्वच एजन्स्या पूर्णपणे त्या तपासाच्या मागे आहेत. आम्हाला वाटतं लवकरच याचा रिझल्ट लागेल आणि जो देशमुखचा खुनी आहे त्याला फासावर लटकवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. हार्वेस्टिंगचा आणखी एक घोटाळ्याचा आता वाल्मिक कराडवर आरोप होतोय आणि शेतकऱ्यांचे पैसे त्यामध्ये गेल्याचं बोललं जात आहे. अजितदादांकडून असं पण वक्तव्य शेतकऱ्यांबाबत आलं की मला विचारून पैसे गुंतवले होते का, त्यामुळे सुद्धा प्रकरण वाढतंय. नाही, आता त्या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो अत्यंत गंभीर आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडून 8,000 रुपये घेणे, जवळपास त्याच्यामध्ये 9 कोटी रुपयाची रक्कम जमा केल्याचं त्या लोकांचं स्टेटमेंट आहे. पैसे मागायला गेले तर त्यांना मारहाण करणे, हे सगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर आहेत आणि त्या सर्व प्रकारांची चौकशी, एक गुन्हे आता उघडकीस येत आहेत आणि त्याच्यावर चौकशी होते आणि त्यांच्यावर मला वाटतं पुढील काळामध्ये अत्यंत मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. सर, संजय राऊतांनी म्हटलेलं आहे का 1 लाख चोरीचा पहिले नारा दिला होता, आज युटर्न घेतलेला आहे का, मी असं नव्हतं म्हटलं, कार्यकर्त्याची भावना मी म्हटली होती. संजय राऊत हा बेसिकली कधीच खरं बोलत नाही. त्याचा स्वभावही तेवढा विचित्र आहे. तो सकाळी काय बोलेल, दुपारी काय बोलेल त्याच्या लक्षात राहत नाही. म्हणून काही लोक म्हणतात तो रात्रीची 90 सकाळी त्याला बोलायला लावते. त्या पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केलेली. एकीकडे एकदम मोठ्या आवाजात, दमदार आवाजात सांगायचं की आम्ही आता स्वबळाचा नारा द्यायचा, मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार. काय झालं तुम्हाला? ही लाचारी आहे, ही पक्षाची लाचारी तो सर्वांसमोर आणतोय. पक्ष जो ज्यांची वाढ खुंटली त्याला कारणीभूत हा संजय राऊत आहे. आता त्यांना मजबुरीने त्या महायुतीमध्ये एक तर त्यांचे पाया पडावं लागणार आहेत, नाही तर देवेंद्रजींचे आता जपमाळ करावं लागेल. हा 2च पर्याय त्यांच्यासमोर आहेत. म्हणून भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका जशा जवळ येतील त्यावेळेला उबाठा गटाला एकटं लढणं परवडणारं नाही. म्हणून ना ते आघाडीबरोबर राहतील ना महायुतीमध्ये येतील, अशी त्यांची अवस्था सध्या त्यावेळेला होईल. अमोल कोल्हे राजीनामा मागतायत धनंजय मुंडेंच्या. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा, चौकशीवर परिणाम होईल. प्रत्येक जण राजीनामा मागतायत. देशमुख खून प्रकरणाचं राजकारण करायचं काही लोकांनी चंग बांधलेलं आहे. मी सर्वांनाच, कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, त्यांनी याचं राजकारण करू नये. नसता खुनाचा तपास एकीकडं, यांचं राजकारण दुसरीकडं. ही जी काही परिस्थिती निर्माण होत चालली ही परिस्थिती योग्य नाही आहे. जर त्याच्यामध्ये कोणीही आरोपी जर आढळला तर त्याला माफ करणार नाही, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर आता या वादावर पडदा पडला पाहिजे. सुनील तटकरेंनी सांगितलेलं आहे का शरद पवार गट असतील की अनेक महाविकास आघाडीचे आमदार आमच्या टचमध्ये आहेत, महायुतीच्या टचमध्ये सर्वच आहेत. त्यांनाही माहिती आहे की आता यांच्यामध्ये एक वाक्यता राहिलेली नाही. भविष्यातल्या निवडणुका कशा होतील याची काही गॅरंटी नाही आणि सत्ता येण्याची तर बिलकुल नाही. म्हणून आता आपल्याला जे सत्तेत आहे त्यांच्याबरोबर राहणं, आपल्या मतदारसंघाचा विकास करणं हा एकमेव पर्याय त्यांना दिसतोय. म्हणून या महाविकास आघाडीतील
सर्व आमदार हे एकमेकाच्या संपर्कात आहेत, खासदार संपर्कात आहेत आणि मला वाटतं या फेब्रुवारीमध्ये त्या सर्व घटनेचा स्फोट होईल. सर, शेवटचा प्रश्न, मुंबई महानगरपालिका जवळ चाललेली आहे, आपण विधानसभा जिंकली, लोकसभा जिंकली, मुंबई महानगरपालिका कसं होतं? मुंबई महानगरपालिका असेल, इतर महानगरपालिका असेल, महायुती ही एकत्रितपणे ही निवडणूक लढावी अशा मताचे सर्व नेते आहेत. सर्व नेत्यांचं एक ठाम मत आहे, जो जनादेश आपल्याला विधानसभेला लोकांनी दिलेला आहे त्या जनादेशाचा आदर राखून येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या युतीमध्ये लढाव्यात आणि त्यासाठी सर्वजण नेतेसुद्धा प्रयत्नशील आहेत. कार्यकर्त्याची साहजिक काही ठिकाणी भावना ही आहे की आपण स्वतंत्र लढू, म्हणजे जागा जास्त मिळतील, कार्यकर्त्याचा समावेश होईल, परंतु याचा सर्व निर्णय हे तिन्ही नेते, वरिष्ठ नेते हे त्या घेणार आहेत आणि मला वाटतं भविष्यामध्ये एकत्रित लढणं हे कधीही चांगलं राहील आणि महायुतीची सत्ता या महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये स्थापन होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.